श्रीमती पंचवटी आणि शिवजन्मभूमी समिती यांनी माझे मित्र बकाजी त्याचप्रमाणे पाटील आणि कोटके या तिन्ही नगरसेवकांनी पाठपुरावा करून या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने कालचा संध्याकाळी 6:30 वाजताचा अनावरण सोहळा या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये पार पडला. नाशिक शहरातील जनतेला या चिरेही या चिरोळा हे आनंद या ठिकाणी बघायला मिळाला. ही खऱ्या अर्थानं खूप म्हणजे हा मंडळाच्या कलाकारांनी तयार केलेला आहे. ते राम सुतार जगप्रसिद्ध असे मूर्तिकार आहेत आणि त्यांच्या हाताने या ठिकाणी या पुतळ्याचं या ठिकाणी झालेली आहे. हा महापालिकेने पुढाकार घेऊन हा पुतळा या ठिकाणी उभा केल्यामुळे पंचवटी तर सोडाच परंतु महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना एक वेगळं या ठिकाणी स्थान निर्माण होईल. गेले अनेक वर्ष या पंचवटीमध्ये त्याला म्हणून याची कायम या ठिकाणी चर्चा होत असते. पण काल प्रत्यक्षामध्ये त्याचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलं. दुर्दैवानं मला या ठिकाणी पोहोचता आलं नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आज जाणीवपूर्वक मला या ठिकाणी येता आलं. आजच्या या शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शनही मला घेता आलं. त्यामुळे मी स्वतःला तुझा भाग्यवान समजतो. या मंडळाच्या माध्यमातून जनमानसाच्या मनामध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही उंचावण्यामध्ये निश्चितपणे मदत होणार आहे. नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांचं कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रतिमेच्या माध्यमातून हा वेगळा विचार हा या ठिकाणी पंचवटीकरांनी समोर आणलेला आहे. त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. मी तिन्ही नगरसेवकांना त्याचप्रमाणे शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जीवनामध्ये प्रगती करावी आणि वेगवेगळे जे काही विचार असतील ते बाजूला ठेवून या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन जाऊन या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे रयतेचं राज्य निर्माण केलं होतं त्या धर्तीवर राज्य निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो, आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पूर्वी लीक होत होते. या पुढच्या काळामध्ये तशा प्रकारची गुप्तता पाळली जावी. कारण आपण शपथ घेतल्यानंतर शपथीमध्येच म्हटलेलं आहे की राज्यामध्ये काम करत असताना ज्या काही गुप्तता आहेत त्या गुप्तता पाळण्याची आपण शपथ घेतो. ही शपथ तंतोतंत या ठिकाणी खरी ठरावी अशी राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे. त्या धर्तीवर काम सुरू आहे. कोकटे साहेब, कोकणमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 2 गट आमने सामने आलेले आहेत. महायुतीमध्येच अंतर्गत वाद बघायला मिळत आहे. हे गट चालूच राहणार आहे. त्यात काय फार त्याच्या खोला जाण्याची गरज नाही. ते दोन्ही गट एकत्र कसे येतील आणि शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना चांगला संदेश कसा देतील हाच त्यांनी विचार केला पाहिजे. संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर होता. त्या संदर्भात कारवाई करायला केल्यानंतर शासनाला तात्काळ लवकरात कारवाई करायला अशी सूचना करतो. सुखारी समृद्धी मिळो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये शेतकऱ्यांविषयीची आपुलकी आणि आदर होता. हीच आपुलकी आणि आदर तो शासन या ठिकाणी पुढच्या काळामध्ये चालू ठेवी हा संकल्प या निमित्ताने मी या ठिकाणी करतो. प्रांजल तर मुकुर आ रहा है यार. मी माहिती घेऊन सांगतो. मला माहिती नाही कुठपर्यंत आली चौकशी कारवाई मला एक समजत नाही की ज्या जनतेने तुम्हाला राज्य निर्माण चालवायला बसवलेलं आहे ज्या जनतेपासून तुम्हाला भीती कशाला हवी, संरक्षण कशाला हवं. मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं मला संरक्षणाची गरज नाही. मी बिगर संरक्षणाचा राहतो. ज्या लोकांसाठी मला राज्य करायचं आहे ते लोक माझे दुश्मन कसे होऊ शकतात. त्यामुळे हा विचार हलका आहे. लोकांनी जनमानसामध्ये राहावं, पुढाऱ्यांनी जनमानसामध्ये राहावं, जनमानसासारखं वागावं हा संदेश या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे. तो स्वागतार्ह आहे असं माझं स्वतःचं मत आहे.